नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये जे प्रकरण 2 आहेत ते म्हणजे आपलं फंडामेंटल राईट्स आणि त्यामध्ये आज आपण तिसरा जो आपला मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे शोषण व पिळवणुकीविरुद्धचा जो अधिकार आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. खरं तर भारतीय संविधानातून जी मौलिक तत्त्व उद्घोषित झालेली आहेत त्याचबरोबर ह्या तत्त्वांना कायदेशीर आधार प्राप्त करून दिलेला आहे आणि त्यातील सर्वात एक महत्त्वपूर्ण जी तरतूद आहे, जो हक्क आहे तो म्हणजे शोषण आणि पिळवणुकीविरुद्धचा हक्क म्हणून आपल्याला सांगता येईल. आता भारतीय संविधानाच्या प्रकरण 3 मध्ये घटना कलम 23 आणि 24 या कलमांमध्ये या शोषण व पिळवणुकीविरुद्धच्या हक्काची तरतूद केलेली आहे आणि भारतीय समाजाचा एक प्रकारचा आरसा त्यातून स्पष्ट झालेला दिसतो. ही कलमं म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी दिलेले जादा सुरक्षा कवच या अर्थानं आपल्याला सांगता येतील आणि हा समाजातील दुर्बल वर्गांचा इतर व्यक्तींकडून किंवा राज्यांकडून होऊ शकणाऱ्या शोषणाच्या प्रतिबंधासाठी केलेला प्रयत्न म्हणून आपल्याला या हक्काकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा त्याचा विचार केला पाहिजे. आता भारतात आजही दारिद्र्य आणि इतर सामाजिक रूढी, ज्या अनिष्ट अशा काही रूढी आहेत त्या अस्तित्वात असल्याचं दिसतं. विशेषतः अनैतिक देह व्यापार आणि वेठबिगारी यासारख्या प्रमुख ज्या दृष्ट अनिष्ट अशा रूढी ज्या आहेत त्या रूढींचं निर्मूलन करण्यासाठी संविधानातून घटना कलम 23 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. घटना कलम 23 हे सूचित करतं की अशा प्रकारचं अनैतिक देह व्यापार असेल, वेठबिगारी असेल किंवा मनुष्यांचा होणारे जो व्यापार आहेत तो व्यापार असेल तो बंद करणे आणि हे कलम अनैतिक देह व्यापार त्याचबरोबर भीक मागणं या प्रकारच्या इतर अनेक ज्या वेठबिगारी आहेत त्या वेठबिगारींना प्रतिबंध करताना आपल्याला दिसून येतं. आता या कलमातील तरतुदींचं जर उल्लंघन केलं तर ती व्यक्ती त्या शिक्षेला कायद्यानुसार शिक्षेला पात्र ठरते. तथापि या कलमास एक अपवाद असा आहे की या कलमातील कोणतीही बाब राज्यसंस्थेला जर सार्वजनिक हितासाठी सक्तीच्या सेवा लादण्यापासून प्रतिबंध करता येणार नाही. अर्थात ही जी गोष्ट असते म्हणजे जसं उदाहरण जर म्हणून द्यायचं सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आणीबाणीची परिस्थिती असते किंवा परकीय युद्ध असतं, परकीय आक्रमण असतं आणि अशा वेळेस जर समजा देशाला सैनिकांची गरज असेल तर सैनिक होण्यासाठी राज्यसंस्था अशा प्रकारचं तरतुदी करू शकते, सक्ती करू शकते. म्हणजे या प्रकारच्या सक्ती करण्याला राज्यसंस्थेला उल्लंघन केलं जाऊ शकत नाही. मात्र केव्हा, जेव्हा त्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असेल तेव्हा मात्र विशिष्ट सेवा राज्यसंस्था लादू शकते आणि मग त्याला आपण असं म्हणू शकत नाही की त्या सेवा या मूलभूत हक्काच्या तरतुदीला बाधा पोचवतात. मग असं करताना राज्यसंस्था धर्म, वंश, जात, लिंग यापैकी कोणत्याही कारणासाठी भेदभाव करणार नाही हे मात्र तितकंच निश्चित आहेत आणि त्या दृष्टीनं ह्या कलमामध्ये तरतुदी आपल्याला अंतर्भूत केलेल्या दिसून येतात. आता ही कलमं लक्षात घेऊन भारतीय संसदेनं 1956 साली स्त्रिया आणि मुलांमधील अनैतिक देह व्यापार रद्द करणारा कायदा पारित केला ह्या 23व्या कलमाच्या आधारे. आणि आताचा जो अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा जो आहे तो 1982चा आहे. त्याचबरोबर 1976 साली
वेठबिगार पद्धत निर्मूलन कायदा हा देखील संसदेने पारित केला, केवळ ह्या कलमाच्या किंवा ह्या हक्काच्या पोषणासाठी ह्या कलमाच्या आधारे. आणि म्हणून या कायद्यांच्या तरतुदींचं जर उल्लंघन केलं तर ते उल्लंघन केल्यास दंड आणि कैदेची शिक्षा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे भिक्षा प्रतिबंधक कायदा देखील हा संमत झालेला आहे आपल्याकडे. तर मानवी देह व्यापार म्हणजे काय, तर पुरुष आणि स्त्रियांना वस्तू असल्याप्रमाणे विकणं किंवा त्यांना भाडे तत्वावर देणं किंवा इतर ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावणं. मग त्यामध्ये स्त्रिया आणि मुलांचा अनैतिक कारणांसाठी आणि इतर हेतूंसाठी व्यापार हा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि आपल्याला माहिती आहे, म्हणजे एका बाजूला आपण विकासाकडे 21व्या शतकाकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जरी जात असलो तरीही पण दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या समस्या या मोठ्या प्रमाणात आहेत. जेव्हा नॅशनल क्राईम ब्युरोची तुम्ही आकडेवारी जेव्हा बघता, दरवर्षी सरकार हे वेबसाईटवरती आकडेवारी टाकत असतं, तेव्हा त्यातनं पुढे येणारं चित्र हे अत्यंत आपल्याला वाईट आणि भयावह असल्याचं दिसतं. अनेक बिगर शासकीय संस्था, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन किंवा त्याला आपण स्वयंसेवी संस्था म्हणतो, ह्या संस्था या प्रकारचं काम करतात. आणि ह्या अशा प्रकारच्या काम रोखण्यासाठी या संस्थांचं योगदान हे अत्यंत मोलाचं आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि मग ही जाणीव, म्हणजे एका बाजूला आपण कायदा केलेला आहे, घटनेमध्ये हक्क दिलेले आहेत, तरतुदी आहेत, पण तरीही अशा सामाजिक समस्येला आजही काही प्रमाणामध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं. समाजातल्या काही घटकांना त्यामध्ये सामोरं जावं लागत आहे. आणि त्यामुळे मग ह्या स्त्रिया किंवा मुलांचा जो अनैतिक कारणांसाठी किंवा इतर हेतूसाठी जो व्यापार होतो तो याच्यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. भिक्षा म्हणजे काय, तर जबरदस्तीने कोणत्याही मोबदल्याशिवाय भिक्षा मागण्याचा समावेश त्यामध्ये असतो. बऱ्याचदा आपण जसं सिनेमामध्ये बघतो तसं प्रत्यक्षात वस्तुस्थितीत घडतं की मुलं पळवणं असेल, अपहरण करणं असेल आणि मग त्यांचे काही अवयवांना इजा पोचून त्यांना भीक मागण्यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते. मग कोणत्याही व्यक्तीवर किंवा नागरिकावर किंवा अनागरिकावर विनावेतन काम करण्याची सक्ती करता येणार नाही. तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. याच कलमानुसार अशा प्रकारच्या इतर उद्योगांना देखील प्रतिबंध केलेला आपल्याला दिसून येतो. के संथनम थांकुल विरुद्ध सिमिरी शैलर, ज्याला AIR विरुद्ध मणिपूर 1961, त्याचं हा जो खटला होता किंवा त्या खटल्याच्या पान 1 वरून आपल्याला असं दिसून येतं की मणिपूर राज्यातील एक प्रथा ही त्यावेळेस न्यायालयापुढे गेलेली होती. म्हणजे तेथे गावाच्या प्रमुखाकडे गावातील प्रत्येक घरातील माणसाने एक दिवस मोफत काम करायचं अशी ती प्रथा तिथे होती. के शासन थांकुल विरुद्ध सिमिरी शैलर, हे करेक्शन त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या. के शासन थांकुल 97 शासन आहे ते. आता त्या गावातल्या जो प्रमुख होता, मुखिया होता, त्याच्या घरामध्ये गावातल्या इतर माणसांनी रोज एक दिवस तिथं काम करणं, असं मोफत काम करायची अशी प्रथा रूढ झालेली होती. या प्रकरणातील जो अपीलकार होता त्याने असं मोफत काम करायचं नाकारलं आणि भिक्षा मागणं किंवा इतर प्रकारच्या वेठबिगारीस प्रतिबंध करणाऱ्या राज्यघटनेच्या कलम 23 अंतर्गत 1 मधील तरतुदींच्या विरुद्ध असलेल्या या प्रथेला त्याने आव्हान दिलं. आणि मग त्यावेळेस न्यायालयाने ही प्रथा राज्यघटनेचे कलम 23(1) चा उल्लंघन करणारी आहेत अशा प्रकारचा निर्वाळा, अशा प्रकारचा निकाल त्या संबंधित उच्च न्यायालयाने तिथे आपल्याला दिलेला दिसून येतो. त्याला आपण वेठबिगारी या प्रकारचं म्हणू शकतो. किंवा पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स, त्याला PUDR असं आपण म्हणतो, विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, ज्याला AIR, हा जो खटला होता सुप्रीम कोर्टामधला 1982चा,
त्याच्या 1473व्या पानावर अशी तर निकाले की या दुसऱ्या प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे की घटना कलम 23(1) नुसार केस दाखल करण्यासाठी व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध विनावेतन काम करण्यासाठी जबरदस्ती केलेली आहे हे सिद्ध करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर घटनेचं 24वं जे कलम आहे ते कलम तेही शोषण आणि पिळवणुकीविरुद्धचं त्यातनं अर्थ उद्घोषित केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 14 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीमध्ये किंवा कोणत्याही इतर धोकादायक उद्योगामध्ये त्याला कामावर ठेवता येणार नाही. म्हणजे कोणत्याही कारखान्यात कोणत्याही कामावर 12 वर्षापेक्षा कमी असलेली मुलं कामासाठी ठेवणं भारतीय कारखाने कायदा 1948 यानुसार प्रतिबंध करण्यात आलेला होता. पुढे कामगार मुलांचा कायदा 1938चे जो कलम होतं त्याचं 3 त्यानुसार रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या साधनांच्या ठिकाणी 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध होता. आणि मग ह्या कायद्यांचा आधार घेत स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये घटनेमध्ये जेव्हा हे 24वं कलम अंतर्भूत केलं त्याला अनुसरून बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन कायदा 1986 ह्या कायद्यात तयार करण्यात आला आणि त्यानुसार 14 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलाला अशा धोकादायक ठिकाणी कामावर ठेवता येणार नाही. म्हणजे या पार्श्वभूमीवर बालकामगारांविषयी अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाने एक विशेष कृती दल स्थापन केलेले होते आणि मग या कृती दलाच्या अहवालावरून सरकारने असं निश्चित केलं की धोकादायक आणि धोकादायक नसलेल्या अशा दोनही ठिकाणी कामास असलेल्या कुणालाही 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला बालकामगार मानलं जाईल. त्यानंतर अशा मुलांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर त्यांचं जीवनमान सुधारवण्यासाठी निश्चित अशी पावलं उचलली जातील किंवा ते उचलणं तसं अपेक्षित आहे असं देखील या कृती गटाच्या शिफारशीमध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच काय जर थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाची वेट आणि बिगार किंवा अन्य सक्तीचे मजुरीचे जे प्रकार आहेत त्यांना प्रस्तुत या कायद्याद्वारे मनाई करण्यात आलेली आहेत. बिगाराचा या संदर्भात व्यापक अर्थ न्यायालयाने स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये फक्त गुलामगिरी आणि व्यक्तीची क्रयविक्रय असा एवढा अर्थ नव्हे तर स्त्रीदास्यत्वाचा सक्तीने लादलेल्या वेश्या व्यवसायाचा त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो किंवा 14 वर्षाखालील बालकांना एखाद्या कारखान्यात खाणीत वा अन्य जोखमीच्या ठिकाणी कामावर लावणं त्याला प्रतिबंध केलं जाईल. अर्थात सार्वजनिक कल्याणाकरिता संरक्षणाकरिता सक्तीची नोकरी योग्य त्या व्यक्तीवर लादवायचा हा राज्यसंस्थेचा अधिकार या मूलभूत हक्कामुळे त्याला प्रतिबंध येत नाही हे आपण बघितलं आणि ती गोष्ट महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे काय की पिळवणूक मग ती कोणत्याही स्वरूपाची असून ती तिरस्करणीयच असल्याचं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. आणि मग तत्वतः भारतात कोणालाच हे मान्य होणार नाही की एखाद्या व्यक्तीची पिळवणूक व्हावी आणि विधिमंडळांनी कायदेमंडळांनी अनेक कायदे करून या पिळवणुकीविरुद्ध मग ते स्त्रियांचा असो वेठबिगारांचा असो बालकांचा असो वेगवेगळ्या घटकांविषयी या पिळवणुकीच्या घटकांविषयी त्यांनी त्याला संरक्षण देऊ केलेलं आहे. पण असं सगळं असूनही पिळवणुकीचे अनंत प्रकार आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला आजही पाहायला मिळतात. दारिद्र्याने गांजलेले लोक अगतिक होऊन वाटेल त्या शोषणाचे बळी पडत असतात. दारिद्र्याला उपेक्षा नेहमी चिकटून असते. तेव्हा श्रीमंतांनी दारिद्र्यी नोकरांचा हवा तसा उपयोग करून घेणं कायद्याच्या दृष्टीने कितीही निंदास्पद असलं तरी प्रत्यक्षात ते उभय पक्षांना वाटत नाही आणि म्हणून श्रीमंतांना तो स्वतःचा हक्क वाटतो आणि नोकरांनाही ते आपलं कर्तव्य वाटायला लागतं. आणि म्हणून बिगारीला वेश्य व्यवसायाला ही जी असहाय्यता जी असते ती बऱ्याचदा कारणीभूत असते. म्हणजे एका बाजूला हे सगळं माहिती असतं तरीही तो
नोकर जो असतो किंवा जे वेश्य व्यवसायांमधल्या स्त्रिया ज्या असतात त्या हताश होऊन कदाचित या प्रकारचे त्यांना आपल्या हक्कांना मुरड घालावी लागते. आणि मग अशा हताश अगतिकतेतून जी कोवळी बालकं असतात, लहान मुलं असतात, त्यांना हमाली करायला सांगितलं जातं. अशी कित्येक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. सारांशानं आपल्याला एवढंच त्याच्यामध्ये म्हणता येईल, की आर्थिक विकासाची जी मंदगती आहे, खोलवर गेलेले जे सामाजिक अन्याय आहेत इथे रुजलेले आहेत. अगदी इथल्या रूढी परंपरा म्हणून रुजलेले आहेत किंवा अगदी या सामाजिक उच्च नीचतेच्या ज्या उतरंडी आहेत, या सर्व गोष्टी जोवर या समाजात या देशात आहेत तोवर कायदे करून पिळवणूक नाहीशी होऊ शकणार नाही. तर त्यासाठी समाज मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये, विचारांमध्ये तसे बदल होणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून घटनेमधली तत्त्व, तरतुदी किंवा कायद्यांमधल्या तरतुदी ही कितीही उदात्त, कितीही आदर्श असली तरी तोपर्यंत ती सत्यात उतरू शकत नाही जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही. या अर्थाने आपल्याला प्रत्येक नागरिकाला हा जो शोषण आणि पिळवणुकीविरुद्धचा हक्क प्राप्त झालेला आहे, त्यामुळे भारतीय संविधानाची एक मौलिकता, त्याची एक तात्विकता ही आपल्याला त्यातनं प्रकट होताना दिसून येते. इथे आपण थांबूया. याला अनुसरून तुम्हाला खूप सारं मटेरियल त्याच्यामध्ये अभ्यासता येऊ शकतं. वेगवेगळे संदर्भ पुस्तकं किंवा वेगवेगळे उदाहरणं वर्तमानपत्रातून तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला ह्या हक्काचा संदर्भामध्ये अधिक माहिती त्याच्यामध्ये मिळू शकते. एकूण आपण थोडक्यात त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पुढच्या भागामध्ये याचा पुढचा जो आपला धार्मिक स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.